तुला अथर्व आवडतो, अथर्व कर्णिक. म्हणजे तुझं असं म्हणणं आहे की तुला बॉयफ्रेंड, नवरा अशा दृष्टीने तो योग्य वाटतो. बाबा, मला अथर्व बद्दल स्पेशल फील होतं. आणि अगदी फ्रँकली सांगू तर जसं मला अथर्व सोबत फील होतं तसं आतापर्यंत कुठल्याच मुलासोबत नाही झालेलं. कधीपासून ओळखतेस त्याला? 1 महिना झाला असेल. एक महिना? एका महिन्यात तू त्याच्या प्रेमात पडलीस एवढ्या घाईघाईनी? Isn't it strange, जगदीश? आश्चर्यच आहे. म्हणजे मला जरा सुद्धा कधी शंका आली नाही की ती श्रीमंत घरातली असेल. तिच्या वागण्या बोलण्यावरून नाही, म्हणजे वागण्या बोलण्यात कसला आविर्भाव नाही, गर्व नाही कसला. मला सुद्धा तिचं राहणीमान अगदीच साधं वाटलं. म्हणजे आपल्यासारखीच मध्यम वर्गातली, नोकरदार आई वडील असलेली असली अशीच मुलगी वाटली मला. फारच मोठा गैरसमज झाला आपला. माझा सुद्धा. आणि मला असं सुद्धा वाटायला लागलं होतं की तिला सुद्धा मी आवडतो. अगं मम्मा, त्यात स्ट्रेंज काय आहे? पहिल्या भेटीत प्रेमात पडणारे लोक असतात. लव्ह ॲट फर्स्ट साईट असतं का नाही? हे बघ, लोक काय करतात, जगात काय घडतं हे तू मला नको सांगू. तू स्वतः असं बोल. ओके, समजा विक्रांतला फर्स्ट लंच डेटला भेटूनच मी जर म्हटलं असतं की मला विक्रांत पसंत आहे, तर ते तुला चाललं असतं. त्यात काही स्ट्रेंज नव्हतं मम्मा. बीच्या बाबतीत पण तेच केलंस तू. बीला पण असं 1-2 भेटीतच निर्णय घ्यावा लागला. मम्मा, लाईफ पार्टनर निवडण्याचं डिसिजन, त्यात तुला काही स्ट्रेंज नाही वाटलं का? तर मुलगा तू निवडला होतास म्हणून. ऑफकोर्स, बेसिकली मी मुलाची व्यवस्थित चौकशी केली होती. त्याचं फायनान्शियल स्टेटस, त्याची फॅमिली बॅकग्राऊंड हे सगळं आपल्याला मॅचिंग आहे की नाही हे मी ऑलरेडी बघितलं होतं. तो वेल सेटल्ड आहे की नाही, तो वेल बिहेव्ड आहे की नाही हे सगळं मी बघितलं होतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या प्रकारचं आयुष्य लग्नाआधी आम्ही श्रेयाला दिलं होतं ते लग्नानंतर तो तिला देऊ शकेल की नाही हे बघून आम्ही मुलाची निवड केली होती. त्यामुळे श्रेयानी अजून विचार करण्यासारखं किंवा अजून वाट बघण्यासारखं काहीच नव्हतं. तिने फक्त मुलाला भेटायचं होतं, तो आवडतोय की नाही एवढं सांगायचं होतं. ती भेटली, तिला तो आवडला, विषय संपला. आई प्लीज हा, आता उगाच मला वाईट वाटू नये म्हणून तू हे सगळं बोलू नकोस. ऍक्च्युली आता माझ्या डोक्यात सगळं क्लिअर होतं. तिला एवढ्या श्रीमंत मुलाचं स्थळ येणं साहजिक आहे. मला उगाच वाटत होतं की ती त्याला नकार देईल आणि मला हो म्हणेल. मला ही चांगली फॅमिली हवी आहे मम्मा. आणि चांगली म्हणजे त्यांच्याकडे खूप पैसा असला पाहिजे असं नाही. लोक प्रेमळ असली पाहिजेत. हॅपी फॅमिली हवी आहे मला. आणि आपला आणि त्यांचे फायनान्शियल स्टेटस मॅच नाही झाला तरी चालेल. बेसिक व्हॅल्यूज मॅच व्हायला हव्यात, विचार मॅच व्हायला हवेत, हॉबीज मॅच व्हायला हव्यात. आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेला सेट बिझनेस करणारा मुलगा तर अजिबात नकोय मला. स्वतःच्या कर्तृत्वावर काहीतरी करून दाखवणारा मुलगा हवाय. त्यासाठी धडपड करणारा मुलगा हवाय मला. आणि म्हणूनच मला अथर्व आवडतो. नाही पण मला एक सांग, तुमच्या दोघांमध्ये असं कधीच काही किंवा म्हणजे तुला देखील असं कधी वाटलंच नाही? म्हणजे आमची गोष्टच वेगळी आहे, आम्ही खूप वेळा बोललोय तिच्याशी, पण तुला? अहो बाबा, पण नेमके तिचेच वडील माझे बॉस असतील असं कसं वाटेल मला? म्हणजे हा सगळा तुम्हाला जास्तीचा योगायोग आहे असं नाही वाटत आहे का? म्हणजे मला असं वाटलं होतं की फार फार तर चांगल्या परिस्थितीतले असतील किंवा आपल्यात आणि त्यांच्यात जो काही फरक असेल तो 19-20चा असेल. पण
एवढा फरक असेल असं कसं वाटेल ना मला. आणि अनन्याने सुद्धा तिच्या बोलण्यातनं कधीच असं दाखवलं नाही किंवा तसं कधीच काही बोलली नाही. मला ना आता मी मूर्ख वाटायला लागलो. आणि तिला तर तोच मुलगा चांगला वाटणार ना. असं काही नाहीये अथर्व. केवळ श्रीमंत आहे म्हणून तो मुलगा चांगला असं नाही होत. तूही चांगलाच आहेस. आणि हे मी तुझं मन राखण्यासाठी नाही बोलते, अगदी मनापासून बोलते खरंच. नाही अरुणा अगदी बरोबर बोलते. अथर्व, अरे माणसाचा चांगुलपणा हा काही त्याच्याकडे किती संपत्ती आहे, किती पैसे आहेत ह्याच्यावरून ठरत नसतो रे. आणि अनन्या श्रीमंत घरातली मुलगी आहे म्हणून तू स्वतःला कमी समजण्याची काही गरज नाहीये. तू सुद्धा खूप चांगला मुलगा आहेस, कळतंय का? आणि अनन्याच्या बाबतीमध्ये तू एकटाच चुकला नाहीयेस. आपल्या सगळ्यांचाच गैरसमज झाला. हा, तू अजिबात नाराज होऊ नकोस, कळतंय का? विचित्रच घडलं सगळं. मला खात्री वाटत होती की अनन्या आणि अथर्वचं जमेल. अथर्वची बायको, या घरची सून असं म्हटलं की मला अनन्याचा चेहरा डोळ्यासमोर यायचा. खूप आवडली होती मला अनन्या. मलाही. बाबा बाबा तू सांग, चांगला आहे ना तो मुलगा? तू ओळखतोस त्याला, तू सांग तुला कसा वाटला? स्टाफचा कामाच्या व्यतिरिक्त विचार करत बसत नाही तुझा बाबा. उगाच त्याला अडचणीत टाकू नकोस. थोडक्यात काय आहे, तुला चांगलं सेट आयुष्य सोडून स्ट्रगल करायचंय. कारण तुझ्या डोक्यातल्या फिल्मी आयडियाज मध्ये त्यालाच प्रेम असं म्हणतात, पण तो मूर्खपणा आहे. खऱ्या आयुष्यात अनेक मुलं श्रीमंत मुलींना आपल्या जाळ्यात अडकवतात. कशावरून हा मुलगा तसंच करत नसेल? अगं ममा, आज सकाळपर्यंत त्याला माहिती नव्हतं की मी त्याच्या बॉसची मुलगी आहे. त्याला स्वतःला ऐकल्यावर धक्का बसला होता. अगं ममा, अथर्व असा नाहीये. तो खूप जेन्युइन मुलगा आहे. इनफॅक्ट जेव्हापासून त्याला हे कळलंय तो खूप डिस्टर्ब झालाय. आम्ही भेटणार होतो, तो भेटला सुद्धा नाही ममा मला. अनन्या, तुला कळत कसं नाही? अगं हे सगळे तुला इम्प्रेस करण्यासाठीचे टॅक्टिक्स आहेत. तुझ्यापेक्षा मी जग जास्त बघितलंय म्हणून सांगते. हा असा विचार करतात. फक्त मुलगेच नाही, त्यांचे आई वडील सुद्धा करतात. श्रीमंत घरची मुलगीच सून म्हणून त्यांना हवी असते का? तर त्यामुळे त्यांचं आयुष्य सुधारणार असतं. लग्न हा पैसा मिळवण्याचा एक सोपा मार्ग झालाय अनन्या. तुला आज पटणार नाही हे, पण उद्या हा मुलगा आणि ह्याचे आई वडील सुद्धा तुझ्या श्रीमंतीकडे बघून तुझ्या मागे लागले होते असं जर माझ्या लक्षात आलं तर मला अजिबात आश्चर्य वाटणार नाही. नाही, श्रीमंत घरातली मुलगी असली तर आपल्याला नक्कीच ती सून म्हणून नकोय. मी जेवणाच बघते. एक मिनिट अरुणा, माझा एक. बघ, ही मुलगी चांगली आहे, उत्तमच आहे, यात काही शंका नाही, बरोबर? आणि आपण इतके दिवस ओळखतोय तिला, तर तिच्यात खरंच काही दोष असते तर आपल्याला कधीतरी दिसलेच असते ना ते. तुम्ही म्हणता ते सगळं मान्य आहे मला, पण एकदा तोंड भाजल्यावर माणूस ताक सुद्धा फुंकून पितो ना, तसं झालंय माझं. आणि चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेल्या या मुली आपल्यासारख्यांच्या मध्यमवर्गीय कुटुंबात 12 महिने 24 तास नाही राहू शकत. त्यात अथर्वचे बॉस ते, म्हणजे ते किती श्रीमंत असतील याची कल्पना करूच शकतो आपण. नोकर चाकर, गाड्या, प्रत्येकाला स्वतंत्र खोली. हो ना रे अथर्व? हो, खूप मोठं घर आहे त्यांचं. मग
नाही, दुरून सगळं चांगलं दिसतं, पण खोलात शिरलं की रंग कळतात आपल्याला. नकोच ना, कशाला हवी विषाची परीक्षा. अगं अरू, तुझा मुलगा विषाच्याच प्रेमात पडला असेल तर कोण काय करणार? तू ऐकत होतीस आमचं बोलणं? काय करणार अरू? तू बघतेस ना आपलं घर किती छोट आहे. जर असं कुजबुजलं तरी दुसऱ्यांच्या कानावर पडतं, आणि जर नेहमीच्या आवाजात बोललो तर शेजाऱ्यांनाही ऐकू जातं. एनिवे, सॉरी टू हिअर दिस बॅड न्यूज. एवढं काही वाईट झालेलं नाहीये देविका. नाही कसं? आतापर्यंत अथर्वला एकही मुलगी पसंत पडत नव्हती, आणि आता नेमकी एखादी पडली तर तीही श्रीमंत घराची निघावी. ह्यापेक्षा दुसरी वाईट गोष्ट नाहीच आहे, नाही का? हा, आमच्यासारखे सेन्सिबल आईबाप असते तर त्यांना आनंदच झाला असता. पण तुमची गोष्ट वेगळी आहे ना, तुमचे प्रॉब्लेम्स वेगळे आहेत. तुम्हाला तर धक्काच बसला असेल, नाही का? आणि काय रे अथर्व, त्या दिवशी मी तुझ्यासाठी एवढ्या श्रीमंत मुलीचं स्थळ आणलं घरी, तर तिचा अपमान करून तू घरातून हाकलून लावलंस. आता स्वतः श्रीमंत मुलगीच पसंत केलीस. वाह, मग त्या दिवशी एवढी नाटकं कशाला केलीस? काकू प्लीज, आत्ता माझा मूड नाहीये. मी तुला उगाच काहीतरी उलट सुलट बोलेन आणि तुला ते आवडणार नाही. अथर्व, हे बघ देविका, तो प्रसंग पूर्णपणे वेगळा होता. हे अरू वेगळं वेगळं काही नसतं. माणूस ज्या गोष्टीपासून नको नको म्हणून लांब पडत असतो ना, नेमक्या त्याच गोष्टी त्याच्या मागे लागतात. काय म्हणायचंय तुला? म्हणजे तू जितकी नाही नाही म्हणशील ना, तितकीच अजून एक श्रीमंत सूनच तुझ्या मागे लागेल. बघ तू. आणि अथर्वला आवडलेली मुलगी अनन्या धर्माधिकारी, ती फक्त श्रीमंत नाहीये, तर गडगंज श्रीमंत मुलगी आहे. एक मिनिट, हे बघ, बघा बघा ना, बघा बघा. तुमच्यासारख्या 10-12 कर्णिकांच्या 7-8 पिढ्या विकत घेतील ना, इतका पैसा यांच्याकडे. त्यापेक्षाही जास्त असेल. जमिनी, प्रॉपर्टीज, बँक बॅलन्स, परदेशात लॉकर्स, कोट्यावधींचे दागिने. बघा. आणि अरू, तू कितीही नाही म्हण, पण तुझ्या नशिबात श्रीमंता घरची सूनच लिहिलीये. बघ तू. मग एक गोष्ट तूही लक्षात ठेव देविका, म्हणजे हे बोलताना मला आनंद होतोय असं नाही, पण आजपर्यंत आयुष्यात जे काही अनुभवलंय, जे काही पाहिलंय, त्यावरून या बाबतीत माझी मतं ठाम आहेत. श्रीमंता घरची मुलगी या घरी सून म्हणून येणार नाही, मग ती अनन्या असली तरीही. मम्मा, मला माहितीये तू हे सगळं माझ्या काळजीपोटी बोलतेस. आय नो, मी तुझ्या इतकं जग पण बघितलं नाहीये, बट अथर्व खरंच असा नाहीये ग, आणि त्याच्या बाबतीतला माझा अंदाज नाही चुकू शकत. मम्मा, तो खूप साधा आहे ग, आणि त्याचे आई वडील पण खूप साधे आहेत. मम्मा, त्याला जेन्युइनली माहित नव्हतं की माझा बाबा त्याचा बॉस आहे. मम्मा, आय नो तुला स्थळ म्हणून अथर्व नाही आवडलाय, अँड आय टोटली अंडरस्टँड, बट तू त्याच्या इंटेन्शन्स बद्दल प्लीज डाऊट घेऊ नकोस, प्लीज. बाबा, बाबा,
बाबा बाबा जगदीश बाबा काय होतंय? जगदीश बाबा काय होतं बाबा अगं आता आपण याच्यावर काही नको बोलू चल बाबा आधी आत चल 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 हळू. सावकाश 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 थांबा. बास झालं देविका आता. अथर्व, विषय काढून टाक आता डोक्यातून. जा आवरून घे. पूर्वा, हातपाय धुवून घे. ए कमॉन आरू, मला ना तुमचा प्रॉब्लेमच समजत नाहीये. तुम्हाला सगळ्यांना, एस्पेशली अथर्वला मुलगी आवडली ना, झालं मग. आता ती श्रीमंत आहे, त्यात तिचा काही दोष आहे का? आणि या गोष्टींसाठी, या कारणांसाठी कुणी कुणाला नकार देतं का? आणि जरी ती श्रीमंत असली तरी तिची लाईफस्टाईल तुमच्यासारखीच आहे ना. नाही म्हणजे तुम्ही जे बोलत होतात ना, तुमच्या बोलण्यावरून मला असं वाटलं बरं का. नाहीतर बेसिकली अथर्वला ती पसंत पडलीच नसती, हो ना? नाही का सिमरन? हा हा काकीजी. तसाही अथर्वचा चॉईस सगळ्यांनाच माहिती आहे. मी तर म्हणते की ही गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे तुमच्यासाठी. श्रीमंताची श्रीमंत पण आणि मिडल क्लासची मिडल क्लास पण. बरोबर ना सिमरन? वा वा काकीजी, अगदी सही बोलताय तुम्ही. अरे रोहन, हिरो रोहन भी आला तो. बापरे, सिमरन एवढी एक्साइटेड, धडकीच भरली मला. काय झालं काय? अरे वो अरे तुझ्या आई बाबांसमोर मोठा प्रश्न येऊन उभा राहिलाय. अथर्वला एक मुलगी पसंत पडलीये. हो, पण मग दॅट्स अ गुड न्यूज. कॉंग्रॅच्युलेशन. त्यात प्रश्न काय पडलाय? अरे ती मुलगी भलतीच श्रीमंत निघाली. ओ अच्छा, हे पण मराठीच आहे ना ती? हो. हा मग झालं तर. अरे नाही, पण ती मुलगी ना तुझ्या आईला आवडेल ना त्याच स्टाईलची आहे माहितीये. अरे वा, मग आता आईला आवडली आहे ती म्हणजे विषयच संपला. आणि मग हे सगळं चांगलंच आहे की. त्यात एवढे सिरियस का झालाय तुम्ही? रोहन, आपल्याला मध्यम वर्गातली मुलगी सून म्हणून हवी. श्रीमंत घरातल्या मुलीशी नाही जुळवून घेऊ शकत आपण. सिमरन, ऐकतेस ना? हा आपल्यासाठी टॉन्ट होता बरं का. काय बोलतेस देविका? अगं प्रियांका येऊन गेल्यानंतर जे काही घडलं त्या अनुभवावरून बोलतेय मी. आणि आता अथर्वचा विषय चाललाय ना, तू स्वतःवर का ओढवून घेतेस? का फाटे फोडतेस विषयाला? अरू, फाटे मी नाही फोडत आहे, तुम्ही फोडताय. अथर्वला मुलगी आवडली, विषय संपला. आता ती श्रीमंत आहे याचा इशू करताय तुम्ही. आणि प्रॉब्लेम प्रियांकाचा किंवा श्रीमंत मुलीचा नाहीच आहे. प्रॉब्लेम तुमच्या पॉइंट ऑफ व्ह्यूचा आहे. तुम्ही सरसकट सगळ्यात श्रीमंत मुली वाईट असतात ना हे ठरवून मोकळे होताय. मी काहीही ठरवलेलं नाहीये देवी. मध्यम वर्गातल्या लोकांबद्दल तुझी जशी मतं आहेत तशीच श्रीमंत घरातल्या माणसांबद्दल माझीही मतं आहेत.